all students, welcome back to our channel. As we have completed one chapter of mathematics part 2, that is differentiation, and now we are starting our next chapter, mathematical logic. Mathematical logic is from the mathematics part first, and mathematical logic is one of the easiest chapter of our 12 mathematics syllabus. So let's start our topic. Our today's topic is sentences and statements. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, सेंटेन्सेस आणि स्टेटमेंट्स ह्या काही दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. म्हणजे आपण काही त्याच्या दोघांमधलं कंपॅरिझन करणार नाही आहे किंवा अशा वेगवेगळ्या नाही आहेत. तर त्यांच्यामध्ये रिलेशन काय आहे, तर स्टेटमेंट इज द टाईप ऑफ सेंटेन्स. स्टेटमेंट हा सेंटेन्सचा एक टाईप आहे, आपण त्याला एक स्पेशल टाईप म्हणू. स्टेटमेंट इज वन ऑफ द स्पेशल टाईप ऑफ सेंटेन्स. तर त्याच्यासाठी अगोदर आपण सेंटेन्सेस शिकणार आहे. तर सेंटेन्सेस इंग्लिश, आता हा जो चॅप्टर आहे तो थोड्याफार प्रमाणात इंग्लिश लँग्वेजशी रिलेटेड आहे. थोडंसं इंग्लिश ग्रामरचं नॉलेज जे आपण 8वी 9वी मध्ये शिकलोय तेवढं नॉलेज आपल्याला याच्यासाठी असणं गरजेचं आहे, आणि प्रत्येकाकडे ते असतंच. एवढं काही अवघड नाही आहे. सुरुवातीलाच सांगितलं मी, इट इज वन ऑफ द इझिएस्ट चॅप्टर. हा सोपा चॅप्टर आहे, खूप साध्या साध्या गोष्टी आहेत. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस बघतोय आपण. तर 5 टाईपचे सेंटेन्सेस आपल्याला शिकायचे आहेत. पहिला आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं, याच्यामध्ये काहीतरी डिक्लेरेशन असतं. इट गिव्ज सम डिक्लेरेशन. ते डिक्लेरेशन ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, चुकीचं असेल किंवा बरोबर असेल. दिस डिक्लेरेशन मे बी ट्रू ऑर फॉल्स. एक तर चुकीचं असेल किंवा बरोबर असेल, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. ते डिक्लेरेशन एक तर चुकीचं असेल किंवा एक तर बरोबर असेल, पण एकाच वेळीच चुकीचं आणि बरोबर दोन्ही पण असू शकणार नाही. असं जे डिक्लेरेशन असेल त्याला म्हणायचं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. आणि ह्या सेंटेन्सच्या 5 टाईप पैकी पहिला जो आपण शिकतोय डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स, तेच फक्त स्टेटमेंट असतं. इट इज अ स्टेटमेंट. आता जेव्हा आपण याचे एक्झाम्पल घेऊ तेव्हाच हे चांगल्या प्रकारे क्लिअर होईल. तर डिक्लेरेशन कशाला म्हणायचं, सपोज एक सेंटेन्स घेतला आपण, मुंबई इज इन महाराष्ट्र. तर मुंबई इज इन महाराष्ट्र हे एक प्रकारचं काय झालं तर डिक्लेरेशन झालं. आता आपल्याला माहिती मुंबई महाराष्ट्रात आहे, म्हणजे हे डिक्लेरेशन जे आहे ते काय ट्रू आहे. हे एक प्रकारचं डिक्लेरेशन आहे, आणि हे एक प्रकारचं डिक्लेरेशन आहे म्हणजेच डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून याला काय म्हणायचं, तर याला स्टेटमेंट म्हणायचं. याला काय म्हणायचं, स्टेटमेंट म्हणायचं. इट इज अ स्टेटमेंट. आणि स्टेटमेंट मी अगोदर सांगितलं, स्टेटमेंट एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, दोन्हींपैकी एकच असणार. मग जर स्टेटमेंट ट्रू असेल तर याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट असते, ती कन्सेप्ट म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू. जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असते. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असते, टी असते. आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही एफ असते. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता हे आपण थेरॉटिकल एक्झाम्पल घेतलं, असं एखादं आपण न्यूमरिकल एक्झाम्पल किंवा मॅथमॅटिकल एक्झाम्पल पण घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल 5 + 4 = 12. हे पण एक प्रकारचं डिक्लेरेशन आहे. 5 + 4 = 12. आता आपल्याला समजतंय 5 + 4 तर 9 होतो, पण =12 लिहिलंय, म्हणजे हे चुकीचं आहे. पण हे एक डिक्लेरेशन आहे, हे एक डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. पण हे चुकीचं आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, याची ट्रूथ व्हॅल्यू असेल एफ. बिकॉज इट इज अ फॉल्स स्टेटमेंट, देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज एफ. इट इज अ ट्रू स्टेटमेंट, इट ट्रूथ व्हॅल्यू इज टी. एकदम सिंपल आणि साधी कन्सेप्ट आहे. एकदा पॉज करा, एवढं नोट डाऊन करा. परत एकदा थोडं रिवाइज करतो मी. सेंटेन्सेसचे टाईप शिकतोय आपण.
सेंटेन्सेसचे 5 टाईप आहे, त्यातला पहिला शिकतोय आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. जे सेंटेन्स एक तर चुकीचं असतं किंवा बरोबर असतं, म्हणजे ट्रू असतं किंवा फॉल्स असतं, एकाच वेळी दोन्ही नसतं, त्या स्टेटमेंटला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा डिक्लेरेशन म्हणतात. आणि डिक्लेरेशन हे काय असतं तर स्टेटमेंट असतं. स्टेटमेंट असतं, सेंटेन्स तर प्रत्येक आहे, डिक्लेरेशन हे काय असतं तर स्टेटमेंट असतं. त्याचे 2 एक्झाम्पल घेतले. मुंबई महाराष्ट्रात आहे हे बरोबर आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी, आणि 5 + 4 = 12 हे चुकीचं आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. आता हे झालं सेंटेन्सेसच्या पहिल्या टाईपबद्दल, जे स्टेटमेंट असतं. सेंटेन्सचे उरलेले टाईप आपल्याला बघायचे आहेत. आपला हे तुम्ही लिहिलंच आहे, रफ करून देतो. आता कोणते सेंटेन्सेस हे स्टेटमेंट नसतात हे आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट टाईप आहे सेंटेन्सचा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स मीन्स द सेंटेन्सेस विच आस्क क्वेश्चन्स. असे सेंटेन्सेस का जे क्वेश्चन विचारतात आपल्याला किंवा जे क्वेश्चन असतात, अशा सेंटेन्सला इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणायचं. आणि इंट्रॉगेटिव्ह स्टेटमेंट किंवा इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात. एक्झाम्पल घेऊ तेव्हा अजून क्लिअर होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज युअर नेम. व्हॉट इज युअर नेम हा काय झाला, क्वेश्चन झाला. व्हॉट इज युअर नेम. आता आपण म्हणू शकतो का इट इज ट्रू, इट इज फॉल्स, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, कारण हा क्वेश्चन आहे, हे स्टेटमेंट नाहीच आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नाहीच आहे, त्याच्यामुळे ते ट्रू किंवा ते फॉल्स असण्याचा प्रश्न येतच नाही, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूचाही प्रश्न येतच नाही. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. याला काय लिहायचं, इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट इज इंट्रॉगेटिव्ह. हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याच्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. अजून एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. हाऊ आर यू. हाऊ आर यू आपण कोणाला विचारतो ना, हाऊ आर यू, तर फाईन ॲन्सर एक्सपेक्टेड असतं. काही लोक वेगळे ॲन्सर देतात. तर हाऊ आर यू हा पण एक क्वेश्चन आहे, म्हणजे हे काय तर एक इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, आणि हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असल्यामुळे हे स्टेटमेंट नाही आहे. तर सेंटेन्सचा दुसरा टाईप आपण घेतला इंट्रॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असे सेंटेन्स का ज्याच्यामधून क्वेश्चन रिफ्लेक्ट होतो, आणि त्याच्यामधून क्वेश्चन रिफ्लेक्ट होतो त्याच्यामुळे ते कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट नसतात. ते स्टेटमेंट नसतात, त्याच्यामुळे त्यांची ट्रूथ व्हॅल्यू ही आपण शोधत नाही. पॉज करून हे 2 एक्झाम्पल पण लिहून घ्या. नेक्स्ट स्टेटमेंटचा तिसरा टाईप एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक, म्हणजे व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, असे जे चिन्ह असतात, हाऊ डेंजरस, असे जे वाक्य असतात त्यांना आपण काय म्हणतो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. उद्गारवाचक जे आपल्या भावना एक्सप्रेस करतात. अचानक काही गोष्ट घडली तर ते एक्सप्रेस करणारे जे काही वर्ड्स असतात, जे काही सेंटेन्सेस असतात, त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतात. इट इज नॉट स्टेटमेंट, हे सुद्धा स्टेटमेंट नसतात. याचा एक्झाम्पल आत्ताच सांगितलं मी तुम्हाला. हाऊ ब्युटिफुल द प्लेस इज. हे याच्यानंतर क्वेश्चन मार्क नाही येणार, याच्यानंतर एक्सक्लेमेटरी साईन येईल. आपल्याला हे ओळखायला पण सोपं आहे. एक्सक्लेमेटरी साईन असेल तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असतं, आणि असं इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण शिकलेलोच आहे. तर याच्यावर काय लिहायचं, इट इज नॉट अ स्टेटमेंट बिकॉज इट इज एक्सक्लेमेटरी. इट इज एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. एक्सक्लेमेटरीमध्ये अजून एक सांगितलं मला, हाऊ डेंजरस.
तर असे जे काही वाक्य असतात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतात आणि स्टेटमेंट नसतात, त्याच्यामुळे ट्रू आणि फॉल्स हा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही, त्याच्यामुळे त्याची कुठल्याही प्रकारची ट्रूथ व्हॅल्यू शोधली जात नाही. त्याच्यानंतर एक्सक्लेमेटरी नंतर नेक्स्ट इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणायचं? इंग्लिश लँग्वेजमध्ये आपण काही कमांड्स वापरतो किंवा कोणाला ऑर्डर देतो, कोणाला रिक्वेस्ट करतो किंवा सजेशन्स देतो. काय काय सांगितलं मी? ऑर्डर, रिक्वेस्ट, कमांड किंवा सजेशन्स. ऑर्डर, रिक्वेस्ट, कमांड, सजेशन्स ह्या सर्वांना काय म्हणतात? इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल, प्लीज गिव मी अ पेन. प्लीज गिव मी अ पेन ही काय झाली? एक प्रकारची रिक्वेस्ट झाली. तर ही रिक्वेस्ट आहे आणि रिक्वेस्ट आहे म्हणून हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतात. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर ऑल्सो नॉट द स्टेटमेंट. इथेच डिक्लेअर होतं ना आपल्याला का प्लीज गिव मी अ पेन. याच्यामध्ये आपण म्हणू शकत नाही का हे चुकीचं आहे का बरोबर आहे, कारण हे काही कुठल्या प्रकारचं डिक्लेरेशन नाही आहे. त्याच्यामुळे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतात. इट इज नॉट अ स्टेटमेंट. इम्पेरेटिव्ह पण स्टेटमेंट नसतात. इथे काय लिहायचं? बिकॉज इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह बिकॉज इट इज इम्पेरेटिव्ह. इम्पेरेटिव्ह मध्ये अजून एखादा एक्झाम्पल घेऊ शकतो. एखादा चांगला एक्झाम्पल घेऊ आपण. गेट आउट ऑफ माय क्लास. गेट आउट ऑफ माय क्लास हे काय झालं? ही एक प्रकारची ऑर्डर म्हणू शकतो आपण त्याला. ही एक प्रकारची ऑर्डर आहे. ऑर्डर आहे म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून हे पण स्टेटमेंट नाहीये. आता इथपर्यंत तर हे चारही इंग्लिश लँग्वेजमध्ये एक नवीन आहे. इथे पुढचा जो सेंटेन्सचा टाईप आहे ओपन सेंटेन्स तो आपल्यासाठी थोडासा नवीन आहे. नेक्स्ट ओपन सेंटेन्स. तर ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचं? ओपन सेंटेन्स कशाला म्हणायचं? द व्हॅल्यू. ओपन सेंटेन्समध्ये काय असतं? एखादी व्हॅल्यू असेल किंवा पर्सन ऑर थिंग्स, एखादी वस्तू असेल किंवा एखादा प्राणी असेल, काही असेल, तर व्हॅल्यू, पर्सन, थिंग्स आर नॉट फिक्स. ते फिक्स नसतात, ते व्हेरिएबल असतात. म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, ही इज गुड बॉय. आता याच्यामध्ये ही इज गुड बॉय हे आपण एक्झाम्पल घेतलं. ही इज गुड बॉय. ही इज गुड बॉय मध्ये ही कोण आहे हा आपल्याला माहीतच नाही. वी डोंट नो हु इज ही, देन हाऊ वी कॅन से ही इज गुड ऑर बॅड. जर आपल्याला तो कोण आहे तेच माहित नाही तर तो चांगला आहे का वाईट आहे आपण कसं सांगू शकतो? त्याच्यामुळे इथे हा ही कोण आहे हे डिक्लेअर नाही आहे, हे फिक्स नाही आहे, म्हणून याला म्हणायचं ओपन सेंटेन्स. म्हणून याला काय म्हणायचं? ओपन सेंटेन्स. त्याच्यामुळे हे ट्रू आहे का फॉल्स आहे हेही आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ओपन सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतं. इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतं कारण त्याच्यामध्ये पर्सन, व्हॅल्यू, थिंग्स ह्या डिक्लेअर केलेल्या नसतात. अजून एक मॅथमॅटिकल एक्झाम्पल घेऊ आपण. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5 घेतलं. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5. आता एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5 हे बरोबर आहे का चुकीचं आहे? एक्स प्लस 3 इज इक्वल टू 5 जर एक्सची व्हॅल्यू 2 असेल तर हे बरोबर आहे, पण एक्सची व्हॅल्यू जर 2 सोडून वेगळी काहीतरी असेल तर मात्र हे चुकीचं आहे. आणि या ठिकाणी या स्टेटमेंटमध्ये आपल्याला एक्सची व्हॅल्यू दिलेली नाहीये आणि एक्सची व्हॅल्यू दिलेली नाहीये म्हणून हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे या ठिकाणी आपण कन्फर्म सांगू शकत नाही. त्याच्यामुळे हे दिलेलं सेंटेन्स सुद्धा स्टेटमेंट होऊ शकत नाही. याला काय म्हणायचं मग? याला ओपन सेंटेन्स म्हणायचं. आणि ओपन सेंटेन्स इज ऑल्सो नॉट द स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतं. याचंही एक्झाम्पल पॉज करून नोट डाऊन करा. नेक्स्ट आपण आता काही एक्झाम्पल घेतलेले आहेत.
आणि आपल्याला चेक करायचं आहे ते एक्झाम्पल सेंटेन्स आहे, सेंटेन्स तर आहेच, ते सेंटेन्स स्टेटमेंट आहे किंवा नाही. तर ह्या टॉपिकवर क्वेश्चन काय असतो, ह्या टॉपिकवरती क्वेश्चन असतो आयडेंटिफाय फ्रॉम द गिवन सेंटेन्स विच इज स्टेटमेंट अँड इफ इट इज अ स्टेटमेंट देन राईट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे दिलेल्या सेंटेन्सेसपैकी कोणतं सेंटेन्स हे स्टेटमेंट आहे आणि जर ते सेंटेन्स स्टेटमेंट आहे तर मग त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय, हे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं असतं. 1 किंवा 2 मार्कचा क्वेश्चन असतो या टॉपिकवरती. तर आपण एकदा चेक करू इथे. व्हॉट आर यू डुईंग, व्हॉट आर यू डुईंग आफ्टर दॅट क्वेश्चन मार्क. म्हणजे आपल्याला क्लिअर होतं इथे व्हॉट आहे, क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे हा काय, तर हा क्वेश्चन आहे. आणि हा जर क्वेश्चन असेल, क्वेश्चन म्हणजे काय असतं, इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे. हा क्वेश्चन आहे म्हणजे हे इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स स्टेटमेंट नसतं. नेक्स्ट सिट डाऊन. सिट डाऊन हे काय, आपण याला ऑर्डर म्हणू शकतो किंवा रिक्वेस्ट पण म्हणू शकतो. प्लीज वापरलेलं नाही त्याच्यामुळे आपण त्याला ऑर्डरच म्हणू. ऑर्डर असेल, रिक्वेस्ट असेल, कमांड असेल, सजेशन असेल, त्याला काय म्हणतात, त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. त्याला काय म्हणतात, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. म्हणजे हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतं. नेक्स्ट, ही इज हॉनेस्ट. ही इज हॉनेस्ट. ही इज हॉनेस्ट मध्ये हा ही कोण हे आपल्याला डिक्लेअर केलेलं नाही. हा ही काही फिक्स नाही आहे आणि ज्याच्यामध्ये व्हॅल्यू, पर्सन, व्हेरिएबल्स, व्हॅल्यू, पर्सन किंवा थिंग्स फिक्स नसतात त्याला काय म्हणतात, त्याला ओपन सेंटेन्स म्हणतात. म्हणजे हे काय आहे, तर हे ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतं. ओपन सेंटेन्स पण स्टेटमेंट नसतं. नेक्स्ट, 6 × 4 = 25 दिलेलं आहे. याच्यामध्ये एक्स नाही आहे किंवा कुठलाही व्हेरिएबल नाही आहे, त्याच्यामुळे फक्त व्हॅल्यूज आहे. 6 × 4 = 25 म्हणजे हे एक प्रकारचं काय झालं, डिक्लेरेशन झालं. आणि हे डिक्लेरेशन हे एक प्रकारचं काय झालं, डिक्लेरेशन झालं. म्हणजे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स झालं आणि डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट असतं, म्हणून हे स्टेटमेंट आहे. आता जर ते स्टेटमेंट असेल तरच त्याची ट्रूथ व्हॅल्यू असते, बाकीच्यांना ट्रूथ व्हॅल्यूचा प्रश्न येतच नाही. तर हे स्टेटमेंट आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू फक्त 2च असतात, एक तर टी असते किंवा एफ असते. दिलेलं स्टेटमेंट जर ट्रू असेल, बरोबर असेल तर ट्रूथ व्हॅल्यू टी असते. दिलेलं स्टेटमेंट जर चुकीचं असेल, फॉल्स असेल तर ट्रूथ व्हॅल्यू एफ असते. आता आपल्याला चेक करायचं हे ट्रू आहे का फॉल्स. 6 × 4 किती होतं, 24 होतं. हे किती दिलेलं आहे, 25 दिलेलं आहे. म्हणजे हे चुकीचं आहे आणि चुकीचं आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय, एफ. हाऊ ब्युटिफुल, हाऊ ब्युटिफुल एक्सक्लेमेटरी साईन. म्हणजे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतं, म्हणून हे पण स्टेटमेंट नाही आहे. पॉज करा आणि नोट डाऊन करा. आपण याला जस्ट 2 मिनिटात रिवाइज करू आणि एक्सरसाइजला सुरुवात करू. सेंटेन्सेसचे 5 प्रकार आहेत, 5 टाईप आहेत. त्या 5 टाईपपैकी पहिला आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याच्यामध्ये काहीतरी डिक्लेरेशन असतं आणि ते डिक्लेरेशन एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं, पण एकाच वेळी दोन्ही पण नसतं. असं जे सेंटेन्स आहे त्याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणायचं. आणि डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स हेच फक्त काय असतं, स्टेटमेंट असतं. हेच फक्त स्टेटमेंट असतं. त्याच्यानंतर इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याच्यामध्ये क्वेश्चन असतो. असं सेंटेन्स का ज्याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेलं असतं ते इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असतं आणि इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं, हे स्टेटमेंट असतं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य आणि उद्गारवाचक वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. त्याच्यानंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे रिक्वेस्ट, कमांड, सजेशन्स हे ज्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं त्याला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणतात आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे सुद्धा स्टेटमेंट नसतं. लास्ट ओपन सेंटेन्स. व्हॅल्यू, पर्सन किंवा थिंग्स ज्या काही त्याच्यामध्ये असतील त्या फिक्स नसतात, त्या फिक्स नसतात. त्याच्या अशा याला काय म्हणायचं, ओपन सेंटेन्स म्हणायचं. किंवा आपण म्हणू इट इज अ गुड सिटी किंवा दिस इज अ गुड सिटी. आता गुड सिटी, सिटीचं जर आपण नाव नाही घेतलं तर मग ते ओपन सेंटेन्स होऊन जाईल. त्याच्यामुळे असं सेंटेन्स पण स्टेटमेंट नसतं. फक्त स्टेटमेंट कोणतं असतं तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असतं. पॉज करा, आपण एक्सरसाइजला सुरुवात करू. नेक्स्ट एक्सरसाइज 1.1 and question number 1.
एक्सरसाइज 1.1चा क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन काय, मी आता सांगितलं तो क्वेश्चन काय असतो आणि इथे क्लिअरली लिहिलंय. आता स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स जस्टिफाय इन केस ऑफ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. म्हणजे खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट आहे, का बरं आहे, जस्टिफाय. इथे जस्टिफाय एक्झामला जस्टिफाय नसतं आणि जर ते स्टेटमेंट असेल तर ट्रूथ व्हॅल्यू. जस्टिफिकेशन काही इतकं अवघड नाही आहे, तेही आपण घेणारच आहे. पहिलं सेंटेन्स काय, 5 + 4 = 13. 5, 4 आणि 13 सर्व नंबर्स आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल नाही आहे. म्हणजे हे काय, हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. इट इज ट्रू ऑर फॉल्स, इट इज फॉल्स. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज F. हे स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, F आली. नेक्स्ट x - 3, पेन चेंज करतो. x - 3 = 14. आता x - 3 = 14 मध्ये हा x दिलेला आहे ज्याची व्हॅल्यू फिक्स नाही आहे आणि व्हॅल्यू फिक्स नसेल तर ते काय असतं, ते असतं ओपन सेंटेन्स. म्हणजे इथे काय लिहायचं, इट इज ओपन सेंटेन्स. हेन्स हे ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स आहे आणि ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं म्हणून इट इज नॉट अ स्टेटमेंट. क्लोज द डोअर. क्लोज द डोअर याला काय म्हणू शकतो आपण, इट इज अ कमांड. कमांड मीन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इट इज imperative and as it is an imperative sentence is also not a statement. हे ही स्टेटमेंट नसतं. hence it is not a statement. हे स्टेटमेंट नाहीये. थर्ड नंबरचं एक्झाम्पल, फोर्थ नंबरचं एक्झाम्पल. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर इज वन टाईप ऑफ डिक्लेरेशन. हे एक प्रकारचं काय झालं, डिक्लेरेशन झालं. म्हणजे याला म्हणू शकतो आपण हे चुकीचं आहे का बरोबर हे नंतर ठरवू आपण, पण हे डिक्लेरेशन आहे म्हणजे हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. आणि आता ठरवायचं हे बरोबर आहे का चुकीचं आहे. 0 हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का, सर्व नंबर्स हे कॉम्प्लेक्स नंबर असतात. इंटिजर असो, होल नंबर असो, नॅचरल नंबर असो किंवा अजून रॅशनल नंबर असो, सर्व नंबर हे कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतात. म्हणून 0 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबरमध्ये लिहिता येतो. म्हणून 0 सुद्धा कॉम्प्लेक्स नंबर आहे. म्हणजे हे स्टेटमेंट काय तर ट्रू आहे. इट इज ट्रू. हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज T. म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय तर T. प्लीज गेट मी अ ब्रेकफास्ट. प्लीज वापरलाय, गेट मी अ ब्रेकफास्ट म्हणजे याला एक प्रकारची आपण रिक्वेस्ट म्हणू शकतो. म्हणजे हे काय झालं तर परत एकदा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स झालं. इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हे इम्पेरेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह नंतर सेंटेन्स शब्द लिहिलाच पाहिजे असं काही कंपल्शन नाही. लिहिला नाही लिहिला काही फरक पडत नाही. इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट नाही. नेक्स्ट, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर सिमिलर. कॉन्ग्रुएंट म्हणजे सर्व बाजू अँगल सारखे असतात आणि सिमिलर ट्रायंगलमध्ये काय असतात, फक्त अँगल्सच सारखे असतात. आता कॉन्ग्रुएंट म्हणजे तो सिमिलर असणारच आहे बाय डिफॉल्ट. कॉन्ग्रुएंट ट्रायंगल हा सिमिलर असतोच. हे स्टेटमेंट म्हणजे हे एक प्रकारचं डिक्लेरेशन आहे आणि हे ट्रू पण आहे. तर हे डिक्लेरेशन आहे म्हणून याला काय म्हणायचं, स्टेटमेंट बनायचं. म्हणजे इट इज अ स्टेटमेंट आणि इट इज ट्रू. हे ट्रू पण आहे. therefore its truth value hence truth
व्हॅल्यू इज टी, कारण हे ट्रू आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू टी. पॉज करा, नोट डाऊन करा. नेक्स्ट क्वेश्चन्स तुम्ही एकदा पॉज करून हे सोडून बघा आणि नंतर क्रॉस चेक करा. मी सॉल्व करायला सुरुवात करतो. 7 नंबरचं एक्झाम्पल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स. आता एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स, एक्स वापरलाय म्हणजे व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबल आहे म्हणजे ओपन सेंटेन्स. म्हणजे हे काय झालं, इट इज ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स आणि ओपन सेंटेन्स आहे म्हणजे नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं म्हणून हे नॉट स्टेटमेंट. नेक्स्ट, अ क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट, इथे कॅन नॉट आहे, कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 पेक्षा जास्त रूट्स नसतात. बरोबर आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनला एक तर एक रूट असतं, म्हणजे त्याचा रूट म्हणजे काय तर त्याचा आन्सर. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा आन्सर एक व्हॅल्यू मिळते किंवा 2 व्हॅल्यूज मिळतात. 2 पेक्षा जास्त व्हॅल्यू मिळू शकत नाही. हे इथे तेच दिले, क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅन नॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. म्हणजे हे एक प्रकारचं डिक्लेरेशन आहे आणि डिक्लेरेशन आहे म्हणून हे काय आहे, स्टेटमेंट आहे. म्हणून इथे काय लिहायचं, इट इज अ स्टेटमेंट. आणि इट इज हे काय तर ट्रू स्टेटमेंट आहे. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. हे ट्रू स्टेटमेंट आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू काय असेल तर टी असेल. नेक्स्ट, डू यू लाईक मॅथमॅटिक्स क्वेश्चन मार्क. हे काय तर क्वेश्चन आहे, क्वेश्चन मार्क दिलेला आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स आपण समजू शकतो का हा एक प्रकारचा काय तर क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणजेच काय तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. देअरफॉर इट इज, हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. नेक्स्ट, द सन सेट्स इन द वेस्ट. सूर्य पश्चिमेला मावळतो. बरोबर आहे, हे एक प्रकारचं डिक्लेरेशन आहे आणि ते बरोबर पण आहे, म्हणजे ट्रू पण आहे. म्हणजे हे काय, इट इज अ स्टेटमेंट. पहिली गोष्ट हे स्टेटमेंट आहे. दुसरी गोष्ट इट इज ट्रू, हे बरोबर पण आहे. हेन्स ट्रूथ व्हॅल्यू काय लिहायची मग, ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू टी. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर. रिअल नंबर, आता रिअल नंबरमध्ये सर्वच नंबर येतात, मग होल नंबर पण येतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे वरच्याचा याचा आन्सर सेम. इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. हे काय तर ट्रू पण आहे. देअरफॉर इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज टी. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे तर टी. कॅन यू स्पीक इन मराठी. कॅन यू स्पीक इन मराठी हा काय तर क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आहे म्हणजे हे काय झालं परत एकदा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इट इज इंटरोगेटिव्ह. हेन्स इट इज नॉट अ स्टेटमेंट. हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून स्टेटमेंट नाही आहे. तुम्ही हे मी जे शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे ना ते पूर्ण लिहा. तुम्ही पण शॉर्टकट नका करू, पॉज करून लिहून घ्या. टोटल 15 सब क्वेश्चन्स होते या क्वेश्चनमध्ये, त्याच्यापैकी आता शेवटचे 3 आहेत. क्वेश्चन नंबर 13. आता हे थोडं वेगळं आहे. एक्स स्क्वेअर मायनस 6x मायनस 7 इक्वल टू 0. इथे एक्स आहे पण एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काय आहे तर 7 आहे. म्हणजे आता एक्स हा व्हेरिएबल राहिला नाही, एक्स काय झाला फिक्स झाला. एक्सची व्हॅल्यू काय आहे तर फिक्स आहे, 7 दिलेली आहे ना, म्हणून हे ओपन सेंटेन्स राहणार नाही. एक्सची व्हॅल्यू फिक्स व्हॅल्यू आहे, त्याच्यामुळे आता हे ओपन सेंटेन्स काय झालं तर स्टेटमेंट झालं. म्हणून याला म्हणायचं इट इज अ स्टेटमेंट. कारण एक्सची व्हॅल्यू आता इथे फिक्स आहे, ही एक्सची फिक्स व्हॅल्यू. आता हे ट्रू आहे का फॉल्स आहे हे क्रॉस चेक करण्यासाठी ही एक्सची व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये पुट करायची. 7चा स्क्वेअर किती होईल 49 मायनस 6 इंटू 7 किती होईल 42 आणि हा मायनस 7 हा प्लस आहे. येईल का तिघांची ॲडिशन 42 49 बरोबर आहे. हे काय तिघांची ॲडिशन बरोबर 0 येते, म्हणजे हे काय तर ट्रू आहे. इट इज ट्रू आणि हे ट्रू आहे म्हणून इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, इट्स ट्रूथ
व्हॅल्यू इज टी, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी. सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. हे क्यूब रूट ऑफ युनिटी कॉम्प्लेक्स नंबरमध्ये होतं. तर क्यूब रूट्स काय असतात? 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर, याला आपण क्यूब रूट्स म्हणतो. तर 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर ह्या तिघांची सम ही काय असते? 0 असते. हा कॉम्प्लेक्स नंबरमधला एक फेमस फॉर्म्युला आहे. 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर = 0. त्याच्यामुळे हे पण काय, तर ही एक टर्म आहे किंवा एक स्टेटमेंट आहे किंवा एक डिक्लेरेशन आहे. आपल्या भाषेमध्ये डिक्लेरेशन, आणि डिक्लेरेशन हे स्टेटमेंट असतं, म्हणून हे पण स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. इट इज ट्रू, हे ट्रू पण आहे, म्हणून हेन्स इट्स ट्रूथ व्हॅल्यू, याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? मग टी असेल. आता लास्ट, इट रेन्स हेविली. याच्यामध्ये इट वापरलेला आहे. इट रेन्स हेविली, आणि इट जर असेल, ही असेल, सी असेल, एक्स असेल, फक्त एक्सची व्हॅल्यू फिक्स नसताना, तर ते ओपन सेंटेन्स असतं. हे पण काय, तर हे पण ओपन सेंटेन्स आहे. आणि ओपन सेंटेन्स काय असतं? नॉट अ स्टेटमेंट. ओपन सेंटेन्स हे स्टेटमेंट नसतं. पॉज करा आणि नोट डाऊन करा. हिअर इज होमवर्क फॉर यू. कंप्लीट युअर होमवर्क अँड कमेंट द आन्सर इन कमेंट बॉक्स. आता क्वेश्चन काय ते बघा. विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज नॉट अ स्टेटमेंट इन लॉजिक. हे दिलेल्या 4 सेंटेन्सेसपैकी कोणतं सेंटेन्स हे स्टेटमेंट नाही आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. ABCD 4पैकी काय आन्सर आहे ते टाकून द्यायचं कमेंटमध्ये. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ करेक्ट स्टेटमेंट. याचं हे व्यवस्थित बघा. नॉट अ करेक्ट स्टेटमेंट म्हणजे स्टेटमेंट आहे पण करेक्ट नाही आहे. तर या 4पैकी कोणतं स्टेटमेंट आहे पण करेक्ट नाही आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. हे कर्नाटका CET 2014 कर्नाटक स्टेटच्या CETचा क्वेश्चन आहे, आणि हा महाराष्ट्र स्टेटच्या CETचा क्वेश्चन. पॉज करा, नोट डाऊन करा. थँक्यू.